नमस्कार मित्रांनो. तर तुम्हाला लय उत्सुकता लागली असेल बाबा हिला काय नक्की असं काय घावलं आहे. वाटत असेल ना नक्की हिला काय घावलं आहे, कुठं घावलं, कसं घावलं. तर तुम्हाला सगळ्याला मी सांगणार आहे ती वस्तू मला काय घावल्या, कुठं घावल्या, कशी घावल्या, सविस्तर सांगणार आहे. तर तुम्ही सगळ्यांनी का नाही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नीट पुढं ढकलू नका, स्किप करायचं नाही. नीट सविस्तर पहिल्यापासून ऐकायचा व्हिडिओ काय. तर मला एक नाही, दोन नाही, तर 5 लाख रुपये घावलेत मला. किती? 5 लाख. हां, खरं ऐकलं तुम्ही. 5 लाख रुपये मला सापडलेत. कुठं? मी बसमध्ये जाताना. तर ते कोणाच्यात काय आहेत मला माहीत नाही, पण मी देणार कोणाला नक्की ते. बस मी यायला तो पण देणार कोणाला. कोणाला म्हणजे विचारू पण शकत नाही ना बाबा कोणाचं हरवलं आहे काय, कोणाचे नाही. मी विचारलं नाही कोणाला. 5 लाख रुपये घावले ती. आता तुम्ही सांगा त्या 5 लाखाचं मी काय करू. तर ऐका, त्या 5 लाखाचं मी काय केलं असेल विचार करा. सांगा मला 5 लाखाचं मी काय केलं असेल. 5 लाखाचं मी 2-3 तोळं सोनं केलं. 2-3 तोळं सोनं केलं. आणि थोडी कपडे घेतली, चैनी केली, भरपूर मौज म्हणजे भरपूर हौस केली. त्या 5 लाखात 1 रुपया ठेवला नाही मी जवळ. सगळं संपवलं, सगळं काय सुद्धा माझ्याजवळ ठेवलं नाही. तर तुम्हाला काय वाटते त्या 5 लाखाचं मी काय करायला पाहिजे होतं? त्या लोकांना परत द्यायला पाहिजे होतं का कुठं बँकेत टाकायला पाहिजे होतं का दुसरं काय त्याचं घरदार बांधायला पाहिजे होतं? काय करायला पाहिजे होतं? खरंच मी त्या 5 लाखाचं लय 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 चैनी केली, लय हौस केली, खरंच केली. पण पोटाला पण काय खाल्लं नाही त्याचं पैशाचं. 1 रुपयाचं पोटाला बी काय खाल्लं नाही. का सांगा बरं? कारण तेव्हा मी झोपीत होती आणि ह्या सगळ्या गोष्टी का नाही माझ्या स्वप्नात झालेल्या त्या. प्रत्यक्षात काय नाही झालेलं. मला कुठला 1 रुपया घावलेला नाही, काय नाही. सगळं स्वप्नात झालं होतं. आणि उठून बघतो तर काय ढेकळं, काहीच नाही. मी माझ्या घरात निवांत हातरुणात झोपल्या. कुठे गेलं 5 लाख आणि कुठे गेली शॉपिंग आणि कुठं काय केलं, कुठं गेलं सोनं, काय नव्हतं माझ्यापाशी. सगळे तुम्ही आपलं मला सकाळपासून ते व्हिडिओ टाकल्यापासून सगळ्यांचं फोन येतं काय घावलं सांग, काय घालं सांग. एवढं माझं नशीब चांगलं आहे बाई, मला 5 लाख आणि 10 लाख मला सोनं घावायला. एवढं नशीब आमचं खराब आहे, बोंबलायला इथं. सगळ्यांना वाटतं खरोचीला काय तर गावलंय, खरोचीला काय तर गावलंय. काय नाही गावल्याला. मस्करी केली ते मी, असंच प्रँक केलता. सॉरी, मला माफ करा सगळ्यांनी. म्हणजे एक माझ्या डोक्यात सुचलं मला म्हणून मी असा व्हिडिओ बनवला. असं काय नाही, मला काय सापडलेलं वगैरे काय नाही. आणि जरी मला पैसे असं गावलं असतं कोणाचं तरी मी तिथं बसमध्ये म्हणा म्हणजे कुठं का ते पोलीस स्टेशनला मी जमा केलं असतं किंवा बसमध्ये कोणाचं असतं तर एखाद्या गोरगरिबाला दान केलं असतं मी. सगळं नाही, एवढी पण मी राजा हरिश्चंद्राची अवलाद नाही सगळं दान करायला. पण गरिबाची मदत नक्की केली असते, एवढं खरं. कोणाचं एक म्हणजे अनाथ आश्रम असते तिथं, परत वृद्धाश्रम असते तिथं असं दान केलं असतं. पण असं काय झालेलं नाही, मला गावलेलं नाही, काय नाही. मला फक्त स्वप्न पडलेलं पैसे मला गावलेलं. पण खरोखर उठून बघतो तर काहीच नव्हतं. एवढंच आहे माझं, बाकी काय नाही.